हाय गाईज, आज बनवतो आपण पिठलं भाकरी आणि लापशी। त्यासाठी आपण भाकरी आधी करून घेतलेली आहे। आता पिठलं आणि लापशी करणार, ती कशी करणार ते पण बघूया, त्याची रेसिपी काय आहे ती पण बघूया। आता आपण इथे कढई तापवायला ठेवले, त्यात आपण तेल टाकून घेतोय। आता इथे आपण तेल आधी तापून घेऊया। थोडीशी मोहरी टाकते, थोडीशी आपण त्यात मोहरी टाकतोय। मग आपण त्यात टाकणार थोडंसं जिरं, आता आपण त्यात टाकूया कांदा, जो आपण चिरून घेतलेला आहे बारीक। आता आपण त्यात टाकतोय लसूण आपण बारीक कापून घेतलेलं आहे। त्यानंतर हिरवी मिरची, मग टाकतो आपण कढीपत्ता, आपण त्यात टाकणार थोडंसं हिंग, त्यानंतर आपण टाकूया थोडीशी हळद, इथे आता आपण एकत्र करून घेतलेलं आहे। आता आपण त्यात टाकते पाणी, आणि मग त्यात टाकणार थोडंसं मीठ की चवीनुसार मीठ टाकते। आता टाकूया आपण बेसन। आता आपण त्यात टाकते बेसन, आपण झाकून ठेवतो। इथे आता आपण झाकण काढून घेतलेलं आहे। आपण त्याला टाकतो कोथिंबीर, हे आपलं झालं। इथे आता आपला पिठलं झालेलं आहे। आता बनवून घेतोय आपण लापशी। त्यासाठी ते कढई तापवायला ठेवले, त्यात आपण टाकतोय तूप, 1 चमचा टाकते। 1 चमचा पण टाकून घेतलेला आहे। त्यात आता आपण टाकतोय लापशी, लापशीचा रवा, इथे आपण पाणी घेतोय 2.5 वाटी। तो
अडीच. जेवढा हा लापशीचा रवा आपण घेतलेला आहे त्याच वाटीने आपण पाणी घेतलेलं आहे. अडीच वाटी. 1 वाटी गूळ घेतलं आपण. हे बघ इथे 1 वाटी गूळ तुम्हाला घेते. किती पाहिजे त्या प्रमाणात घ्या. मी 1 वाटी घेतली. तुम्हाला गोड कमी जास्त हवे असेल तसं. खोबरं आणि त्यात आपण टाकतो खोबरं ओलं. हे आपण एक साईडला पाणी उकळायला ठेवू. चांगलं भाजून घेऊया कमी गॅसवर. आता आपल्या बघ लापशी छान भाजून घेतोय. कलर बदलत चाललाय ना. लापशीचा रवा आपला भाजून झालेला आहे. तिथे एक साईडला आपलं पाणी पण उकळत आहे. आपण आता हे टाकूया. तूप टाकूया. इथे आपण तूप टाकून घेतलेलं आहे. पाणी टाकून. आता आपण ते उकळून घेतलेलं पाणी ह्याच्यात टाकून घेऊ. आता आपण त्यात टाकतोय काजू, जायफळ, वेलची पूड. जायफळ वेलची पूड टाकून घेते. आणि जरासं मीठ. आता आपण हे झाकून ठेवूया शिजत. आता इथे आपण डिश काढून घेऊया वरची आणि बघूया झालंय का. झालं. इथे रेडी आहे ना आता आपली लापशी. हो हो. आता आपलं मगाशी पिठलं पण झालेलं आहे, लापशी पण झालेली आहे, भाकरी पण झालेली आहे. ओके, आपले चिकट चिकट नाही झाले.
तर इथे आपली रेसिपी झालेली आहे. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.